देवाचा देवाचा जागर मांडलाय रे डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाय रे देवाचा देवाचा जागर मांडलाय रे डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाय रे देवलान शोभतोय देव माझा छान करतोय गावाचं रक्षण करतोय गावाचं रक्षण करतोय गावाचं रक्षण हातात कुळकुळी काठी घेऊन फेरा मारी घोड्यावर बसून फेरा मारी घोड्यावर बसून फेरा मारी घोड्यावर बसून तेंडीपाडा गावाचा ग्रामदैवत आमच्या नवसाला पावलाय रे तेंडीपाडा गावाचा ग्रामदैवत आमच्या नवसाला पावलाय रे डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाय रे डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाय रे देवाचा देवाचा जागर मांडलाय रे डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाय रे थँक्यू डीजे. सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा सुसर्वदा सुसर्वदा. बोला गणपती बाप्पा, डोकरादेव महाराज की, श्री सत्यनारायण महाराज की. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग 2026चा थरार. आजचा दिवस तिसरा. आपण गेल्या 2 दिवसामध्ये पाहिलं असेल की गुरुवारी 8 संघ खेळले होते, त्यामध्ये 4 संघ क्वालिफाय होताना दिसले होते. त्यानंतर कालच्या दिवसांमध्ये आपण 12 संघ खेळताना पाहिला आणि त्यामध्ये 6 संघ क्वालिफाय झाले होते. आणि आजचा दिवस तिसरा. आजच्या दिवसांमध्ये सुद्धा आपल्याला 12 संघ खेळताना दिसणार आहेत. त्यामध्ये आजचा पहिला सामना श्रीमावळी वर्सेस JDS. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की टॉससाठी यायचं आहे. मी प्रिन्स दादा यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते नाणेफेकी केली जाईल. हेड इज द कॉल. हेड आलाय. श्रीमावळी संघ नाणेफेकी जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल? गोलंदाजी. समोर JDS संघ आहे. आपल्याला गोलंदाजी करायचं आहे. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि आज तुम्ही नवापूर गावामध्ये आल्यात, ह्या आयोजनाबद्दल काय बोलशील? आयोजन खूप चांगलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. JDS संघ नाणेफेकी हरलाय. तुम्हाला आता प्रथमतः बॅटिंग करायची आहे. किती धावा मारण्याचा प्रयत्न असेल? 30-35 प्लस करू. समोर श्रीमावळी संघ आहे. चांगला संघ आहे. त्यांच्या पुढे कसं खेळण्याची रणनीती असेल तुमची? काय आमचे ते बॅट्समॅन आहे ते तोडफोड करतात. बघू आता, जे जसं फॉर्ममध्ये असणार तसं रन पण बनणार आमचे. आणि आज तुम्ही नवापूर गावामध्ये आलेत, आयोजनाबद्दल काय बोलशील? हा पर्व दुसरा आहे. पहिला पर्व आमचा रमजान होता म्हणून नाही खेळू शकले. हा पहिला आमच्यासाठी आहे आणि हा तर दुसरा आहे, पण आमच्यासाठी पहिला आहे आणि आमचा 100% देऊ आणि जिंकण्याची कोशिश करू. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघाला. चला, श्रीमावळी संघ त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि JDS संघ आपले फलंदाज सुद्धा मैदानामध्ये रेडी करायचे आहेत. सॉरी, दोन्ही संघांना विनंती असेल की पुन्हा एकदा लाईन अप करून घ्यायचं आहे. आपलं राष्ट्रगीत राहिलेलं आहे, राष्ट्रगीत करायचं आहे. DJ रेडी आहेत ना? सर्वांना विनंती असेल की सर्वांनी उभं राहायचं आहे आणि ज्यांनी कोणी गॉगल कॅप घातले असेल तर सर्वांनी काढून घ्यायचे आहेत. परेड सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर.
भारत माता की धन्यवाद. चला दोन्ही संघांना विनंती असेल की श्री माऊली संघांनी त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि JDS आपले दोन्ही फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. अकेला धावलाई रे डुकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई 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 रे. ए देवलान शोभतोय देव माझा छान करतोय गावाचं रक्षण करतोय गावाचं रक्षण करतोय गावाचं रक्षण हातात कुळकुळी काठी घेऊन फेरा मारी घोड्यावर बसून फेरा मारी घोड्यावर बसून फेरा मारी घोड्यावर बसून दिंडी पाडा गावाचा ग्रामदैवत आमचे नवसाला पावलाई रे दिंडी पाडा गावाचा ग्रामदैवत आमचे देवाचा देवाचा. हॅलो. दोन्ही संघांचे अतिरिक्त प्लेयर कमिटी बॉक्सशी संपर्क साधायचा आहे आणि आमचे LNCC संघांचे परेश मेहर यांचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आजचा दिवस तिसरा आणि आजच्या दिवसातला पहिला सामना आज चालू होतोय. साई माऊली वर्सेस श्री माऊली वर्सेस JDS. सलाम आणि जुनेद अशी मैदानात आपल्याला जोडी पाहायला मिळते. दोन्ही संघांना सूचना असेल की तिसरं ओव्हर कंपल्सरी पॉवर प्ले असणार आहे. तिसरी ओव्हर कंपल्सरी पॉवर प्लेची असणार आहे. ह्याची सुद्धा नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. आणि टायमर सुद्धा चालू आहे. 15 मिनिटांचा अवधी असेल. प्ले स्टार्ट. पहिला चेंडू आजच्या दिवसातला. पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. धावसंख्येचा श्री गणेशा सलमानच्या बॅटमधून पाहायला भेटतोय. दुसरा चेंडू सामना करतोय जुनेद बाईने हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. धाव संकेत 2. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पुन्हा एकदा हलक्या हातानं सन्मान देत असताना पाहायला भेटतंय आपल्याला. 3 चेंडूमध्ये 3 धावा आतापर्यंत. चौथा चेंडूवर पुन्हा एकदा जुनेदने हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. पहिले षटक आहे. पहिल्या षटकावर हलक्या हातानं
धावसंख्येला पुढे नेत असताना जुनेद आणि सलाम पुन्हा एकदा 5व्या चेंडूवर रेडी. चांगला चेंडू होता परंतु हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. पुन्हा एकदा मारण्याचा फटका परंतु सीमारेखा पार. पुन्हा एकदा झणझणीत चौकार. हॅलो चेक. हॅलो चेक. आवाज येतो. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सीमारेखा पार जुनेदच्या बॅट मधून येतोय झणझणीत चौकार. आतापर्यंत जुनेदच्या बॅट मधून लगातार दुसरा चौकार. आतापर्यंत 3 चौकार जुनेदच्या बॅट मधून पाहायला भेटतात. जुनेद ऑन फायर. बघूया पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय परंतु एक धाव काय रोखू शकले नाही. धाव संख्येत 1 ने वाढ. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 19-19. 2 ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 19. आतापर्यंत जुनेदच्या बॅट मधून आपल्याला 3 चौकार पाहायला भेटलेले आहेत आणि खूप सुंदर असे बॅटिंग करत असताना जुनेद भाई. काल आपण पाहिलं असेल जुनेद भाईला अंपायरच्या जर्सीमध्ये पाहत होतो आपण आणि आज बॅटिंग करत असताना बघतोय. आतापर्यंत 9 चेंडूमध्ये 16 धावा ठोकलेल्या आहेत जुनेद यांनी. पाहूया तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु येतोय डॉट. चांगला चेंडू होता. जुनेद यांना समजला गेला नाही. निर्धाव चेंडू येतोय. दुसरा चेंडू. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु षटकारच्या रूपानं गडी बाद होतोय. बॅक टू द डगआउट. मोठा हादरा. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. धाव संख्या जाऊन पोचते ती 19. 2 चेंडू 19 धावा आणि आता जुनेदची जागा घेण्यासाठी येतोय फैजान. पाहूया फैजानकडे ती क्षमता आहे चौकार ठोकण्याची. मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची कडागे डिक्लेअरच्या रूपाने जाताना चेंडू. धाव संख्या 20. आतापर्यंत आपण पाहू शकता जेडेच्या बाजूने सामना चालू असताना
चांगला चेंडू सलमान यांना समजला नाही आणि यष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. सलामला माघारी परतावा लागतंय. बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. नवापूर गावाच्या पोरांचं आयोजन हायचं बरं. Thank you, DJ. पोरांचं आयोजन शाहिद, बघूया शाहिद काय करतोय. पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. आतापर्यंत पाहायला गेले तर सलामी जोडी बाद झालेली आहे. 1 to go. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला सामना करतोय फैजान. पाहूया फैजान काय करतोय आपल्या संघासाठी. मारण्याचा प्रयत्न होता, हातामध्ये चेंडू होता, परंतु रनआउटची संधी आणि अंपायरने आपल्या विश नेटवर्कला बिझी केलं गेलेलं आहे. पाहूया आपण विश नेटवर्कला. पाहू शकता स्क्रीनवर रनआउटच्या रूपाने फैजान बाद झालेला आहे. चांगलाच थ्रो होता आणि पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवर रनआउटच्या रूपाने गडी बाद होतोय फैजान. ह्या ओव्हर मध्ये पाहायला गेले तर आपण 3 गडी मोठे बाद झालेले आहेत. जुनेद, सलाम आणि फैजान. आणि आता शेवटचा षटक घेऊन येतोय तो सनी. पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. धाव संख्या जाऊन पोचते ती 22 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि यष्ट्या उद्ध्वस्त. बॅक टू द डगआउट. गाडी बाद. आणि आता येतोय फरदीन. पाहूया आपण पाहत असतो ओरम मध्ये फरदीन, पण हा लेफ्टी बॅट्समॅन आहे. तो पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. फरदीन याने 3 चेंडू 2 धावा खर्चित करत असताना सनी धावसंख्येत 23 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. रनआउटची संधी, परंतु हातामध्ये चेंडू खंबाळत असताना धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोचते ती 24. लक्ष्मी नारायण क्रिकेट क्लब आमचा आहे होय. फरदीन यांचा मारण्याचा प्रयत्न आणि खंबाळत असताना सीमारेखा पार. झणझणीत फरदीनच्या बॅट मधून येतोय चौकार. नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग आमची आहे हो 1 नंबर. आहे हो 1 नंबर. आहे हो 1 नंबर. नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग आमची आहे हो 1 नंबर. आणि आपल्याला आता पाहायला भेटला होता फरदीनच्या बॅट मधून
मोठा फटका सीमारेखा पार नवापूर काठपाडा चौकार. हर दिन है तो हर दिन भी है यहाँ. 1 to go. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातला. पुन्हा एकदा फरदीन यांचा मारण्याचा प्रयत्न होता परंतु यष्ट्या उद्ध्वस्त. गडी बाद. धावा झालेल्या आहे आणि 29 धावांचं आव्हान श्री माऊली संघाला सामना विजयासाठी. चला यानंतरचा सामना हितांश बाप्पा मोरिया वर्सेस युवा यंग घासकोपरी. दोन्ही संघांचे कर्णधारांनी टॉस का बॉस मध्ये यायचे आहे. मंचाशी संपर्क साधायचा आहे. हितांश बाप्पा मोरिया आणि युवा यंग घासकोपरी दोन्ही संघांचे कर्णधार मंचावर यायचं आहे. 24 चेंडू 29 धावांचं आव्हान श्री माऊली संघाला सामना विजयासाठी. आणि फलंदाजी जोडी मैदानात येत असताना सनी आणि विनोद स्ट्राईकवर. सनी आणि नॉन स्ट्राईकवर विनोद. आणि पहिलं षटक घेऊन येतोय तो सलमान. 24 चेंडू 29 धावांचं आव्हान. सलमान सज्ज होतोय, सामना करतोय सनी. पाहूया पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. धावसंख्येचा श्री गणेशा होत असताना श्री माऊली संघाचा. आता येतोय विनोद. पहिल्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न विनोद यांचा. सीमारेखा पार खणखणीत चौकार. टीजे विनोद यांनी पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि फटका सक्सेसफुल ठरतोय. सीमारेखा पार चौकार येतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी परंतु जर काही थ्रो हातामध्ये असता तर विनोदला रनआउटच्या रूपाने आपण गडी बाद असताना पाहिला असता परंतु तसं काय घडलेलं नाही. एक धाव पूर्ण होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 3 चेंडू 6 धावा. हॅलो चेक. हॅलो मेडिसिन चेक. हॅलो चेक. आता मात्र गडी बाद होतोय षटकारच्या रूपानं. बॅक टू द डगआउट. मोठा हादरा. कम ऑन डीजे. मांडलाई रे डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे. देवाचा देवाचा जागर मांडलाई रे. डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे.
थँक्यू डीजे. आणि आता येतोय बाबू. बाबू मध्ये ती क्षमता आहे चौकार ठोकण्याची. पाहूया काय करतोय बाबू आपल्या संघासाठी. बाबू याने पहिल्या चेंडूवर हलक्या त्यांना डिक्लेअरच्या रूपामध्ये ढकलून दिलेला चेंडू. धावसंख्या जाऊन पोचते ती 8 धावा. एक ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते ती 8 धावा. आणि आता दुसरं षटक घेऊन येतोय फरदीन. पाहूया आता झाल्यात धावसंख्या 8. कोणाची कोण मारेल गाठ आणि कोणाची कोण लावेल वाट. पाहूया थोड्याच वेळात. पहिल्या चेंडूवर रनआउटची संधी होती परंतु हातामध्ये जेल काय आला नाही, चेंडू आला नाही आणि एक धाव पूर्ण होत असताना धावसंख्या जाऊन पोचते ती 9. एक चेंडू 9 धावा. आणि आता पुन्हा एकदा सनी. खराब चेंडू अतिरिक्त धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 10. सनी यांनी पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. धावसंख्या 10. हॅलो. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. खायचं बरं ग. 3 चेंडू 12 धावा. 15 चेंडू मध्ये आतापर्यंत 17 धावांची गरज श्री मावळी संघाला सामना विजयासाठी. मारण्याचा प्रयत्न होता परंतु जुने खंबाळ होत असताना रनआउटची संधी होती परंतु धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोचते ती 14. 1 टू गो. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. धावसंख्या जाऊन पोचते ती 14. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु जुने त्यांच्या हातातून जेल सुटलेला आहे आणि फैजल यांनी चांगलेच आहे हो 1 नंबर. दोन मान देऊनी गणपती बाप्पाला सारे जमले क्रिकेट वीर. थँक्यू डीजे. आणि आता तिसरं षटक हाणामारीचं षटक पॉवर प्लेचं षटक पाहूया
सनी आतापर्यंत हलवार पद्धतीने खेळत असताना तिसरं षटक घेऊन येतोय फैजान. पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक. पाहूया सनी काय करतोय. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमिकांचं, रसिकांचं लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लबच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू खराब चेंडू. नो +1. धाव संख्या 2 ने वाढ. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 17. आता समीकरण राहिलंय 12 चेंडू मध्ये 12 धावा आणि फ्री हिट चा चेंडू मारण्याचा प्रयत्न. टॅपच्या सहाय्याने जाताना चेंडू. 1 धाव. धाव संख्या 18. 11 चेंडू मध्ये 11 धावांची गरज असताना चला पुन्हा एकदा दोन्ही संघांना विनंती करतोय की हितांश बाप्पा मोरिया आणि युवा संघ घासकोपरी दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. सनी यांचा पुन्हा एकदा हलवार गतीने खेळून काढलेला आहे. पुन्हा एकदा हलक्यातनं खेळून काढलेला आहे. बाबू यांनी आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहतोय 3 चेंडूमध्ये 5 धावा खर्चित करत असताना चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा हलवार गतीने खेळून काढलेला आहे. धाव संख्येत 1 ने वाढ. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 20 धावा. 21 क्षमा असावी. 21 धावा. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 22. 1 टू गो. पॉवर प्लेच्या षटकातला शेवटचा चेंडू. पाहूया मोठा फटका येतोय की हलक्या हाताने सिंगल धाव येते की रन आउट येते की विकेट येते. पाहूया. चांगला चेंडू होता परंतु यष्टीरक्षकाकडून चुकी होत असताना 1 धाव. धाव पूर्ण. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 23. आता समीकरण राहिलंय 6 चेंडू 6 धावांची गरज. आणि आमचे नवापूर गावचे सुपुत्र विनायक मेहर यांचा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की मंचाच्या दिशेने यायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे. विनायक मेहर आणि आता आपण पाहू शकता मंचावर टॉस होत असताना प्रिन्स यांच्या हस्ते हितांश बाप्पा मोरिया आणि टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलेलं आहे. आणि युवा संघ घासकोपरी यांना प्रथमतः फलंदाजी करायची आहे. जुनेद यांचा पहिला चेंडू खराब. अतिरिक्त धाव. धाव संख्या जाऊन पोचते ती 24. आता समीकरण राहिले 6 मध्ये 5. आणि विनायक मेहर यांच्या हातामध्ये मला तरी वाटतंय नवीन मोबाईल घेऊन येत असताना पाहायला दिसतोय आपल्याला. विनंती करतोय की मंचावर यायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे. डिसिजन पेंडिंग आणि रनआउटच्या रूपाने गाडी बाद होतोय. बॅक टू द डगआउट. सनीला माघारी जावं लागतंय. आता येतोय
समीकरण राहिले 5 मध्ये 5 धावा. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेल्या या धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25. 4 चेंडू 4 धावांची गरज असताना श्री माऊली संघाला आणि समोर जुनेद डिफेंड करू शकतो का पाहूया. मारण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव पूर्ण होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25. 26 धावा. 3 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. रनआउटची संधी होती परंतु काय घडलंय. एक धाव पूर्ण होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27. आता समीकरण राहिलंय 2 मध्ये 2. आता समीकरण राहिलंय 2 मध्ये 2 आणि आमच्या विनायक मेहरनी घेतलाय नवीन फोन. चला 2 मध्ये 2 पाहूया काय होते. जुनेद सज्ज होतय आणि सनी सामना करतोय. चांगला चेंडू होता परंतु लेग बायच्या रूपानं एक धाव कंप्लीट होत असताना आता समीकरण राहिले आहे 1 मध्ये 1. 1 चेंडू 1 धावेची गरज. कोण जिंकेल कोण हारेल थोड्याच वेळात आपल्याला निर्णय येणार आहे. चला वेळ घालवू नका. चला 1 मध्ये 1 काय होईल. चांगला चेंडू रनआउटची संधी परंतु रन कंप्लीट होत असताना जर काय जुनेदच्या हातामध्ये चेंडू फेकला असता तर रनआउटच्या रूपाने गडी बाद झाला असता परंतु असं काय घडलेलं नाही. एक धाव पूर्ण होत असताना सामना जिंकतोय श्री माऊली संघ. खूप सारे शुभेच्छा श्री माऊली संघांना पुढील वाटचालीसाठी. आणि अंपायरने आपल्या विश नेटवर्कला बिझी केलेला आहे. रनआउट साठी रेफर केलं गेलेलं आहे. पाहूया